हॅलो एव्हरीवन, दख्खन प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता बघा, येत्या रविवारी महाटेट 2026 ची एक्झाम होणार आहे. पण त्या अनुषंगानं जेव्हा आपण इंग्लिशचे प्रश्न या ठिकाणी हाताळणार आहोत, तर इंग्लिशचे प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व्ह केले पाहिजे हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. एक डेमो म्हणून या ठिकाणी मी इंग्लिशचा पेपर घेतलेला आहे 2025चा, का जो रिसेंटली झालेला आहे. तर जनरल एक डेमो आहे, सेम पॅटर्न सेम पेपर तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये पडणार आहे. म्हणजे ॲज इट इज प्रश्न नाही पडणार आहे, पण पॅटर्न तसाच राहणार आहे. ठीक आहे. मग आता प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, कशा पद्धतीनं उत्तरं द्यायची हे तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगतो. सर्वांनी हा जो लेक्चर आहे हा शेवटपर्यंत बघा. अत्यंत अत्यंत लाभदायक अशा प्रकारचा हा पेपर आहे. तुम्हाला एक टेक्निकली तुम्हाला कशा पद्धतीनं पेपर सॉल्व्ह केला पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो. महाटेट 2025चा पेपर पाहतोय. हा पेपर 2 आहे मित्रांनो. स्टेट डी गणित आणि विज्ञान का तो तुम्हाला इझिली तुम्हाला याच्यामध्ये गुगलवर सुद्धा तुम्हाला त्याच्या वेबसाईटवर मिळू शकतो. त्यातील इंग्लिशचे जे काही प्रश्न आले त्यांचं आपण थोडं सखोल विश्लेषण आणि इन जनरल तुम्हाला स्ट्रॅटेजिकली कशा पद्धतीने उत्तर दिली पाहिजे ह्या गोष्टीवर आपल्याला सविस्तरपणे बोलायचे. तर या ठिकाणी बघा, 31 पासून ते 60 पर्यंत, काय 31 पासून ते 60 पर्यंतचे जे काही 30 प्रश्न आहेत हे तुमचे इंग्लिशचे आहेत. त्याच्यामध्ये 5 प्रश्न हे तुमचे पॅराग्राफवर आलेत आणि 25 क्वेश्चन जे आहेत हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह लेवलचे. ते जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत यांचं आपण थोडं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी घेऊया. बघा व्यवस्थितपणे बघा, तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे, चूज द करेक्ट फ्रेजल वर्ब टू फिल इन द ब्लँक. जनरली टॉपिक आपल्याला एक्झाम मध्ये तुम्हाला व्होकॅब, ग्रामर आणि बाकीचे टॉपिक तुम्हाला विचारले जातात. त्यातला एक व्होकॅब मधला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे फ्रेजल वर्ब. तर बेसिकली अशा कॉमन फ्रेजल वर्ब आहेत, म्हणजे पुट पासून, लुक पासून, त्याच्यानंतर तुमचं ब्रिंग पासून, बरोबर आहे की नाही, गेट पासून, कट पासून, अशा कॉमन फ्रेजल वर्ब ऍटलीस्ट तुम्हाला माहिती पाहिजे, ही तुमची डिमांड आहे. वाक्य दिलेलं आहे, कैलास ट्राईड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट डॉट डॉट हिज एक्झामिनेशन. म्हणजे वाक्याच्या कॉन्टॅक्ट प्रमाणे तुम्हाला एक्झॅक्ट एक फ्रेजल वर्ब या ठिकाणी तुम्हाला भरायची. पहिलं वाक्य नीट वाचा, कैलास ट्राईज ही लेवल बेस्ट, बरोबर आहे की नाही, त्यानं खूप प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बघा, तो एक्झाम देतो आहे आणि त्यानं एक्झाम मध्ये पेपर देण्याचा, पास होण्याचा त्याच्या पद्धतीनं भरपूर प्रयत्न केलेला आहे. बट ही कुड नॉट डॉट डॉट हिज एक्झामिनेशन. आता निश्चित बट हा जो शब्द आहे हा कॉन्ट्रास्ट व्यक्त करतो. काय व्यक्त करतो? कॉन्ट्रास्ट. एका बाजूला त्यानं प्रयत्न केला पास होण्याचा, परंतु दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रास्ट व्यक्त झालेला आहे, कारण निश्चित तो एक्झाम मध्ये पास झालेला नाही, असा सरळ सरळ अर्थ निघतो. मग आता या अर्थाचा आपल्याला निगेटिव्ह अर्थाचा मिनिंग तुम्हाला या ठिकाणी शोधायचा. मग या ठिकाणी बघायचं आहे, गेट अपॉन आणि गेट ऑन. तर जनरली गेट अपॉन अशी फ्रेज नाहीये, तर गेट ऑन ही एक फ्रेज बरोबर आहे. मग गेट ऑनचा अर्थ काय होतो? इट मीन्स टू कंटिन्यू डुईंग समथिंग स्पेशली वर्क. आपलं कार्य हे तुम्ही कंटिन्यू करत राहा असा याचा अर्थ होतो. गेट ऑन इट मीन्स टू कंटिन्यू. परंतु मित्रांनो या ठिकाणी कॉन्ट्रास्ट व्यक्त केलेला आहे. त्यानं प्रयत्न केला परंतु तो पास झाला नाही, तर त्याचा अपोजिट मिनिंग व्हायला पाहिजे. कंटिन्यू असा मिनिंग इथं निघतच नाही, त्यामुळे आपल्याला 2 नंबरचा पर्याय हा चुकीचा द्यायचा आहे. ही फ्रेजल वर्ब बरोबर आहे, पण तिचा कॉन्टेक्स्ट या प्रकारे मॅच होत नाही. पुढे दिलेला गेट थ्रो आणि गेट थ्रो हा जो THROW आहे ना, थ्रो म्हणजे फेकणे. नोटीस करा, थ्रो म्हणजे काय? फेकणे. म्हणजे बॉल आहे, तो बॉल आपण एका प्लेअरच्या दिशेने फेकतोय. दगड आहे तो तुम्ही पाण्यावर फेकताय, या अँगलने फेकणे, तो थ्रो वेगळा. त्यामुळे गेट थ्रो अशी फ्रेजल वर्ब नव्हता, गेट थ्रो THROUGH ही फ्रेजल वर्ब बरोबर आहे. ग्रेट थ्रो याचा अर्थ होतो टू सक्सीड इन समथिंग स्पेशली इन एक्झामिनेशन. एखाद्या गोष्टीमध्ये यशस्वी होणे असा अर्थ होतो गेट थ्रोचा. जनरली परीक्षेमध्ये यशस्वी होणे, उत्तीर्ण होणे असा अर्थ निघतोय. आता इथं ऑलरेडी याच्या आधी नॉट शब्द दिलेला आहे, त्यामुळे पुढची फ्रेजल वर्ब जरी वापरली तरी निगेटिव्ह मिनिंग तयार होणार आहे. त्यामुळं याचं उत्तर येते तुमचं गेट थ्रो. मित्रांनो थोडंसं अनालिसिस चांगल्या पद्धतीनं ऐका, तुम्हाला एलिमिनेशन करता आलं पाहिजे, कारण तुमच्या पेपरमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तुलनेनं जास्त आहेत. पैकी 30 प्रश्न इंग्लिशचे आहेत, 30 प्रश्न मराठीचे आहेत. हे अँगलनी तुमचे बाकीच्या विषयांचे प्रश्न आहे. जर तुम्ही इंग्लिश, मराठी या 2 विषयांवर पक्का जोर लावला, चांगल्या पद्धतीने जर अटेम्प्ट केले, तर इथं 60 पैकी 50, 55, 56 प्रश्न मिळण्याची, उत्तर बरोबर येण्याची शक्यता इथं जास्त आहे. म्हणजे उरलेल्या अख्ख्या पेपरमध्ये जरी तुम्ही एक ॲव्हरेज स्कोर केला, तुम्ही TET क्रॉस होऊन तुम्ही सेकंड मध्ये जाताय.
हे नोटीस करा. त्यामुळे प्रायोरिटी लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये स्कोर हा वाढला पाहिजे. मग त्या अनुषंगाने अनालिटिकली उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. हे जनरली याचं उत्तर निघतंय. दुसरा प्रश्न, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. एरर अनालिसिसचा एक ट्रॅडिशनल फॉर्मॅट दिलेला आहे. बाय द वे, एमपीएससी मध्ये गटब गटक सरळ सेवा, जनरली गटब गटक मध्ये असा पॅटर्न हल्ली विचारत नाही. हा पॅटर्न सध्या फक्त आपल्याला टीईटी मध्ये दिसतो. आणि शुअर शॉट नोटीस करा, शुअर शॉट तुमच्या एक्झाम मध्ये अशा पॅटर्नचं 1 किंवा 2 प्रश्न येणार म्हणजे येणार. कारण 2011 पासूनचे जरी तुम्ही पीवायक्यू जरी टीईटीचे पाहिले तर प्रत्येक पेपरमध्ये असा प्रश्न आहे. थोडक्यात काय, टीईटीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये फॉर्मॅट अजिबात बदललेले नाहीयेत अजूनही. तोच फॉर्मॅट का जो 2012 ला होता तोच फॉर्मॅट आजही 2025 ला पाहायला भेटतो. त्यामुळे ह्या अँगलनी लक्षात ठेवा, असे फॉर्मॅट राहणारे, अशा पद्धतीनं तुम्हाला प्रिपेअर करायचं. ठीक आहे. काय विचारले तुम्हाला याच्यामध्ये, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. एरर शोधायची. बघायचं, these kind of trousers are rather expensive to buy. नो एरर. इथे 2 गोष्टी नोटीस करता बघा. these हा अनेक वचनी आहे, बरोबर आहे का. काइंड हा एक वचनी आहे, ट्राउझर्स अनेक वचनी आणि क्रियापद पण अनेक वचनी. जनरली काय करायचं तुम्हाला, जर इथं काइंड लिहायचं असेल, बघा these जर घेतला THESE तर तुम्हाला पुढचं नाम अनेक वचनी घ्यायचंय, काइंड्स. नोटीस करा, हे दोन्ही पण अनेक वचनी पाहिजे. हा एक फॉर्मॅट आहे. किंवा जर काइंड एक वचनी घ्यायचा असेल तर तुम्हाला धीस शब्द वापरायचा, धीस काइंड. नोटीस करा, एकसारखेपणा दिसला पाहिजे. धीस अनेक वचनी म्हणून नाम अनेक वचनी, धीस एक वचनी म्हणून नाम एक वचनी. त्या अँगलनी तुम्ही नोटीस करायचं. त्यामुळे दीज काइंड्स ऑफ ट्राउझर्स, आयदर तुम्ही धीसचा धीस करा किंवा काइंडचा काइंड्स करा. जनरली अशा प्रकारे तुम्ही काइंड्स मध्ये चेंज करू शकता. काही झालं तरी तुमचे ए मध्ये एरर आहे, इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर जे आहे ते तुमचं कन्फर्म निघतंय. त्यामुळे हा रूल लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा असे रिपीट भरपूर वेळा झालेले. धीसच्या नंतर नाम अनेक वचनी, धीसच्या नंतर नाम एक वचनी येतं. ह्या लक्षात, ह्या गोष्टी साध्या साध्या येतात. चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. इडियमचा मिनिंग तुम्हाला विचारलेला आहे. आणि हे जे इडियम आहे मित्रांनो, एमपीएससी, गटब, गटक ह्या वेगवेगळ्या पेपरमध्ये भरपूर वेळा रिपीट झालेली आहे. त्यामुळे आता हे इडियम मध्ये विशेष काही नाही, इतकं जुने इडियम आहे मित्रांनो. टू स्पिल द बीन, टू स्पिल द बीन, जसं आता एखादा शेंगदाण्याचं शेंग आहे, बघा शेंगदाण्याची शेंग आहे, बरोबर का. त्याच्यावरून आवरण असतं, आतमध्ये काय असतं तुमचं, शेंगदाणे असतात. मग आपण ते आवरण काय करतो, टचका देऊन फोडतो आणि त्यातून शेंगदाणा बाहेर काढतो. हे आवरण जणू काय तुम्ही एखादी गोष्ट लपवलेली आहे, एखादी बाब लपवलेली आहे आणि ती बाब तुम्ही काय करताय, उघड करताय. इट मीन्स टू रिव्हेल द सिक्रेट, रिव्हेल द सिक्रेट इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे जे गुपित आहे हे गुपित उघड करणे म्हणजे टू स्पिल द बीन. नोटीस करायचं. त्यामुळं मिसबिहेव, अयोग्य वर्तन काही संबंध नाहीये. टू कीप सिक्रेट ठेवायचं नाही, उघड करायचं. 4 नंबर मध्ये उत्तर निघतंय. टॉक इरलेव्हेंटली म्हणजे बेजबाबदारपणे बोलणं पण अर्थ होत नाही. शब्दशः मिनिंग घेऊ नका. तुम्हाला या ठिकाणी त्या इडियमचा मिनिंग माहित पाहिजे. त्यामुळे एक्झाम ओरिएंटेड कॉमन एरर आता वाचून झाले असतील असं गृहीत धरूया, कारण आता एक्झामला खूप कमी वेळ आहे. तुमच्या पेपरमध्ये अगदी कन्फर्म पर लिहून ठेवा, तुमच्या पेपरमध्ये कन्फर्म येणारा टॉपिक म्हणजे पॅराजंबल. एक प्रश्न येतो म्हणजे येतो तुमच्या पेपरमध्ये. ठीक आहे. मग पॅराजंबल खूप सोपं असतं मित्रांनो. तुम्हाला रिअरेंज द जंबल पार्ट ऑफ द सेंटेन्स विचारले. सर्वप्रथम हे तुम्हाला सगळे वाक्य वाचून घ्यायचे. PQRS, एक तर तुम्हाला 4 वेगवेगळे वाक्य असतील किंवा एकच वाक्याचे भाग उलट सुलट दिलेले असतात. त्यांना एक लॉजिकल सिक्वेन्स आणि ग्रॅमॅटिकल ऑर्डर ह्या पद्धतीने बसवायचे. जेव्हा तुम्हाला पॅराजंबल तुम्हाला वाक्यामध्ये येतं ना, तेव्हा 2च गोष्टी लक्षात ठेवायचं. एक तर तुमचं लॉजिकल सिक्वेन्स काय शोधायचं, तुम्हाला लॉजिकल सिक्वेन्स शोधायचा आहे किंवा ग्रॅमॅटिकल ऑर्डर तुम्हाला शोधायचे. ग्रॅमॅटिकल ऑर्डर. तर ह्या 2च गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. का तुमचं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे. दुसरं, तुम्ही जे पार्ट जोडणार आहेत एकमेकाला ते लॉजिकली करेक्ट असले पाहिजे, जेणेकरून वाक्याला प्रॉपर मिनिंग प्राप्त होईल. तर तुम्ही 4ही वाक्य वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येतं. अँड हू वुड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल. मित्रांनो, तुमचं कुठलंही वाक्य घ्या, वाक्याची सुरुवात कधीही कंजंक्शन नाही होणार. ठीक आहे. त्यामुळे अँड हे कंजंक्शन आहे, त्यामुळे पी कधीच सुरुवातीला येणार नाही. जर एखाद्या पर्यायात जर पी सुरुवातीला आलेला असेल
तर मित्रांनो याला रिमूव्ह करा, त्यामुळे 4 नंबर एलिमिनेट झाला. दुसरी गोष्ट, आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ. मित्रांनो इथे शब्द दिलेले आहे सन इन लॉ. सन इन लॉ म्हणजे जावई. नोटीस करा, काय मी कोणाला शोधतो आहे, मी कोण शोधत आहे, जावई शोधत आहे. बरोबर आहे का? बघा, आय झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, एम लुकिंग हे झालं तुमच्या वाक्यामध्ये क्रियापद, आणि तुमचं उरलेलं वाक्य कंटिन्यू झाले. जनरली वाक्य नीट लक्षात ठेवायचं, अजिबात विसरू नका. पॅराजंबलला जर एकच वाक्य जर तुकड्याच्या स्वरूपात जर दिलेलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे 99% हे जे वाक्य असतं हे तुमचं विधानार्थी वाक्य असतं, हे लक्षात ठेवा. कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इतकं मोठं नसतं का त्याचे 4 तुकडे उलट सुलट पद्धतीनं जोडेल. आज्ञार्थक वाक्य इतकं पण मोठं नसतं का ते उलट सुलट असे भाग केले जातात. जनरली विधानार्थी वाक्यच असतं, म्हणजे सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स याच्यामध्ये डिवाइड होतं आणि ते तुम्हाला विचारलं जातं. त्यामुळे हे सिक्रेट आहे, हे जनरली कोणी सांगत नाही, मी तुम्हाला सांगतो. पॅराजंबलला जर एकच वाक्य जर उलट सुलट जर दिलेलं असेल तर ते मोस्टली विधानार्थी वाक्य असतं, आणि विधानार्थी वाक्याची सुरुवात ही 100% मित्रांनो कर्त्यानं होत असते. कर्त्याच्या नंतर क्रियापद घ्यावं लागतं. मग आता नोटीस करा, इथे तुमच्या वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद या ठिकाणी दिलेले, म्हणजे निश्चित तुमचं क्यूनी सुरुवात करायला वाक्याला हरकत नाही. आता दुसरं बघायचं, टू माय डॉटर. इथे टू हे जनरली तुम्हाला भाग जोडलेला आहे, तर हे काही करता होऊ शकत नाही, त्यामुळे आरनी सुरुवात होणार नाही. आरनी जर सुरुवात होणार नसेल तर पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झालेला आहे. आता 2च राहिले तुमचे, एक तर क्यूनी सुरुवात होईल किंवा यसनी सुरुवात होईल. बघा दिलेलं आहे, हु वुड बी अ गुड हजबंड. हु हा जो शब्द आहे हा काय तुमच्या वाक्याचा करता होऊ शकत नाही, त्यामुळे हे काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पण नाही का ज्याची वाक्याची सुरुवात होऊन होणार आहे. त्यामुळे तुमची यसनीही सुरुवात होऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो एलिमिनेशननी 3 पर्याय आपण घालवले, म्हणजे क्यू न जर सुरुवात झालेला एकच पर्याय, शोर शॉर्ट तुमचं उत्तर येते. चेक करून पाहूया. क्यू सुरुवातीला घ्या, आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ. का? मी एका जावयाचा शोध करत आहे. आता हा झाला तुमचा मेन क्लॉज. मेन क्लॉजच्या नंतर त्याच्या पुढे ऍडजेक्टिव्ह क्लॉज जोडलेला. कोणता जावई? हु वुड बी अ गुड हजबंड, का जो चांगला नवरा असेल. कुणाचा नवरा? माझा नाही, माझ्या मुलीसाठी. बरोबर आहे. हु वुड बी अ गुड हजबंड टू माय डॉटर. त्यामुळे क्यूच्या नंतर यस, यसच्या नंतर आर, आणि सगळ्यात शेवटी पी. बघायचं, आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ हु वुड बी अ गुड हजबंड टू माय डॉटर अँड हु वुड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल, का जो माझा व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारे हँडल करेल, अशा स्वरूपाचा जावई मला शोधायचा आहे. म्हणजे वाक्याप्रमाणे तुमचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. मित्रांनो पेपरचं टेन्शन घ्यायचं नाही. जनरल टीईटीचा पेपर मी 2011 पासून ते तुम्ही 25 पर्यंत आपल्या याच्यामध्ये एक सिरीजच दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. सगळे पेपरचे अनालिसिस टाकलेले आहे. पेपर हे कमालीचे सोपे असतात, आणि इथे इंग्लिश सारख्या विषयात सांगतो पैकीच्या पैकी मार्क पाडायची तुम्हाला संधी आहे. ज्यांना वाटतंय मला पास व्हायचं आहे त्यांनी इंग्लिश आणि मराठी या 2 विषयाला फुल ताकद लावायची, हे लक्षात ठेवा. हे माझं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. 60 पैकी किमान 50-55 प्रश्न बरोबर आले पाहिजे. उरलेल्यामध्ये ऍव्हरेज जरी पडले ना तरी तुम्ही हा पेपर क्वालिफाय होता. क्वालिफाय झाल्याच्या नंतर सेकंड इम्पॉर्टंट राहणार तुम्हाला. तेव्हा हा पेपर पास झाला तर दुसऱ्याला किंमत आहे. तेव्हा याच्यामध्ये स्कोर करा, हे लक्षात ठेवायचं. जीएस मध्ये स्कोर होत नाही, लक्षात ठेवायचं. टीचर लोकांचा जीएस मध्ये स्कोर होणार नाही. बालमानसशास्त्र वगैरे याच्यामध्ये पॅडॉलॉजी ज्याला आपण त्याच्यामध्ये स्कोर होणार नाही. स्कोरिंगचे विषय तुमचा मराठी आहे, इंग्लिश आहे, आणि जमलं तर मॅथ आहे. याच्यात जर स्कोर केला तर इथेच तुम्ही तुमच्या स्कोर पर्यंत, फायनल कट ऑफ पर्यंत पोहोचताय, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चूज द सुटेबल आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आर्टिकलवर प्रश्न येतोच. काय दिलेले? वन ऑफ मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ माल न्यूट्रिशन इज डॉट डॉट अनहेल्दी लाईफस्टाईल. मित्रांनो इथं रचना आहे वन ऑफ द ची रचनाच इंग्लिश मध्ये. त्यामुळे इथं वन ऑफ दिले म्हणजे इथं बाय डिफॉल्ट द आला पाहिजे. काय आलं पाहिजे? वन ऑफ द च्या रचनेमध्ये द आला पाहिजे. म्हणजे इथं नो आर्टिकल येणार नाहीये, इथं ए आर्टिकल येणार नाही, द चालेल आणि द चालेल. पुढे बघायचं आता, मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ मालन्यूट्रिशन इज डॉट डॉट अनहेल्दी लाईफस्टाईल. मित्रांनो लाईफस्टाईल हा शब्द नाऊन आहे, पण ती लाईफस्टाईल कशी आहे? अनहेल्दी आहे. हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, विसरायचं नाही. जर तुमच्या वाक्यात नाऊन असेल आणि नामाच्या आधी जर ऍडजेक्टिव्ह आलेला असेल
तर उच्चार बाकी ऍडजेक्टिव्हचा करून तुम्हाला या ठिकाणी आर्टिकल वापरायचे. अनहेल्दी, अन वाक्याची जे आर्टिकल ऍडजेक्टिव्ह आहे त्याची सुरुवात न नी झालेली, अ नी झालेली. ए हा ऑवेल आहे, त्यामुळे ऑवेलच्या आधी आर्टिकल येतं अन. ए आर्टिकल येत नाही म्हणून तिसरा पर्याय गेला, म्हणून उत्तर येते पर्याय क्रमांक 2. खूप साधे साधे, याला दिमाग लावायची गरज नाहीये. एक कॉमन तुम्ही जर अभ्यास केलेला असेल 100% उत्तर बरोबर येतात, हे लक्षात ठेवायचं. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. करेक्ट आणि इनकरेक्टचं वाक्य माहिती पाहिजे आपल्याला. पहा काय दिलेलं आहे, कोलंबस इन्व्हेंटेड अमेरिका. आता हे सगळ्यांना माहित पाहिजे. इन्व्हेंट म्हणजेच काय, एखादी गोष्ट नव्यानं शोधणे का जे ह्या जगामध्ये पुढंच अस्तित्वात नाहीये. जसं इलेक्ट्रिक बल्ब आहे, इलेक्ट्रिक बल्बचा कोणीतरी शोध लावला, बरोबर का. ज्यानं जेव्हा केव्हा शोध लावला त्याच्या आधी या जमिनीवर किंवा पृथ्वीवर इलेक्ट्रिक बल्ब नव्हता, त्यानं नव्यानं शोध लावलेला आहे. एखाद्या गोष्टीचा नव्यानं शोध लावणे त्याला इन्व्हेंट बोललं जातं. आणि जे ऑलरेडी या निसर्गामध्ये जगामध्ये ऑलरेडी अस्तित्वात आहे ते फक्त शोधून काढणं याला डिस्कवर्ड बोललं जातं. तर कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका यायला पाहिजे, इन्व्हेंटेड नाही, त्यामुळे ए चुकलेला आहे. साधी गोष्ट आहे, ठीक आहे. दुसरं दिलेलं आहे, सी डिनाइड टू टेक द मनी. पैसे घेण्यास तिनं नकार केलेला. इथं तुम्हाला 2 शब्दांमधला फरक पाहिजे. डिनाय करणे म्हणजे नाकारणे, रिफ्यूज करणे सुद्धा नाकारणे. तर हे तुम्हाला थोडा वर्ड्स ऑफन कन्फ्यूज मधला शब्द आहे. रिफ्यूज म्हणजेच काय, डिक्लाइनिंग अन ऑफर, रिक्वेस्ट ऑर अन ऍक्शन. एखाद्यानं आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे, आपण ती नाकारलेली, ऍक्सेप्ट नाही केलेली, बरोबर आहे की नाही. एखाद्यानं आपल्याला काहीतरी देऊ केलेले, पैसे असेल, ऑफर असेल, तर ती ऑफर आपण नाकारलेली, याला बोललं जातं मित्रांनो रिफ्यूज. आता जर एखादा व्यक्ती आपल्याला पैसे देत असेल आणि ते पैसे आपण नाकारत असेल तर इथं डिनाय ऐवजी मित्रांनो रिफ्यूज पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, रिफ्यूज, बरोबर आहे का, रिफ्यूज पाहिजे होतं वाक्यामध्ये. त्यामुळे दुसराही पर्याय चुकलेला आहे. सी वॉज लुकिंग मी, लुकिंग मी नाही, लुकिंग ऍट मी, माझ्याकडे पाहत होती असं म्हणायचं. लुक ऍट ही फ्रेझल वर्ब. इथं तुम्हाला वाक्यामध्ये लुक ऍट पाहिजे होता आणि याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऍट हे प्रिपोजिशन राहिलेलं आहे, लुक ऍट समवन ऑर समथिंग, त्यामुळे सी चुकलंय. म्हणजे मित्रांनो चौथं उत्तर बरोबरच यायला पाहिजे. सी हंग द पिक्चर ऑन द ऑल. हंग, हंग म्हणजे लटकवणे, अटकवणे. हँगचा भूतकाळ हंग बरोबर आहे. ऑन दी ऑल, ऑलवर लटकवलेला आहे, बरोबर आहे. याच्यात काही चूक नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर करेक्ट आहे. नोटीस करा, एक एक स्टेप बाय स्टेप जायचं. हा वर्ड्स ऑफन कन्फ्यूज बद्दल आहे. इन्व्हेंट आणि डिस्कवर्ड खूप कॉमन फ्रेज आहे का जे चुकलेलं आहे. डिनाइड अँड रिफ्यूज ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं. रिफ्यूज म्हणजे एखादी गोष्ट नाकारणे, मध्ये ऑफर असेल, पैसे असेल वगैरे. आणि डिनाय करणे म्हणजे थोडक्यात काय, का एखाद्यानं स्टेटमेंट केलेले आणि आपण ते स्टेटमेंट नाकारताय. मी असं म्हटलेलोच नाही, काय करायचं कर. मी असं म्हटलेलो नाही म्हणजे एखाद्याचं बोलणं तुम्ही नाकारताय, याला डिनाय बोललं जातं. नोटीस करा. त्यामुळे साध्या साध्या शब्दांना समजून घ्या. चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक. करेक्ट प्रेपोजिशन विचारलेले बघायचं. बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम डॉट डॉट डिझायर. कुणापासून इच्छा आहे, इच्छेपासून मुक्तता. फ्रीडम फ्रॉम समथिंग ही कॉमन ज्याला आपण म्हणतो की फ्रेजच आहे. फ्रीडम, फ्रीडम फ्रॉम समथिंग म्हणजे फिक्स प्रिपोजिशन मध्ये येतं. बाय डिफॉल्ट या ठिकाणी काय यायला पाहिजे, फ्रॉम यायला पाहिजे. त्यामुळे ऑफ चालणार नाहीये. फ्रॉम ठीक आहे, फ्रॉम ठीक आहे, ऑफ चालणार. फ्रीडम ऑफ होणार नाही. फ्रीडम फ्रॉम समथिंग. कुणापासून मुक्तता, इच्छा आकांक्षांपासून मुक्तता. विल लीड टू इस्केप, विल लीड टू इस्केप डॉट डॉट सफरिंग. म्हणजे ज्या वेदना होतात, दुःख वाटतं, या दुःखापासून जर आपल्याला सुटका करायची असेल तर इच्छा आकांक्षांपासून तुम्हाला मुक्तता मिळायला पाहिजे. त्यामुळे इस्केप सुद्धा फ्रॉम येतं. इस्केप फ्रॉम समथिंग दोन्ही ठिकाणी फ्रॉम फ्रॉमच आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर. इस्केप ऑफ होत नाही. चूज द ऑल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट इन मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. क्लोजेस्ट मिनिंग म्हणजे थोडक्यात काय, ही जर फ्रेज आली मित्रांनो क्लोजेस्ट मिनिंग तर या ठिकाणी तुम्हाला त्याला सिनोनिम नोटीस करायचं आहे. सिनोनिम म्हणजे तुम्हाला एखादा शब्द दिला जातो, त्याला अंडरलाईन केली जाते, त्याच अर्थाचा कॉन्टॅक्च्युअली मॅच होणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. माय फ्रेंड यूज टू रिगेल अस विथ काय दिलेला शब्द आहे, अनेक्डोट. अनेक्डोट म्हणजेच काय मित्रांनो, एखादी कथा, एखादी मनोरंजक गोष्ट
ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल लोकांचा समावेश असतो. म्हणजे आपल्या भूतकाळामध्ये आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर जुन्या काळातले जे काही किस्से असतील ते किस्से आपण मनोरंजक किस्से तुम्ही दुसऱ्याला सांगताय का जेणेकरून कुठेतरी आनंद व्यक्त होईल. तर रिगेल इट मीन्स टू एंटरटेन करणे, एखाद्याचे काय करणे, मनोरंजन करणे. त्यामुळे इथं कॉन्टेक्स्चुअली एंटरटेन उत्तरात येते, बोर करणे होत नाहीये. चांगल्या गोष्टी मनोरंजक गोष्टी सांगून कोणी बोर करणार नाही. हरास म्हणजे एखाद्याला पूर्णपणे मानसिक त्रास द्यायचा. जर तुम्ही एखाद्याच्या मनोरंजक गोष्ट सांगता तर हरास करणं होत नाही, बरोबर आहे की नाही. आणि फ्लॅटर म्हणजे एखाद्याची स्तुती करणं. आपण इथं कोणाची स्तुती करत नाहीये, लक्षात ठेवायची. खोटी आश्वासनं, खोटी स्तुती करत नाहीये. आपण सिम्पली दुसऱ्याचं मनोरंजन करतो एखादी जुनी किस्सा, जुनी गोष्ट सांगून. त्यामुळे फ्लॅटर असा शब्द येणार नाही. म्हणजे कॉन्टॅक्च्युअली उत्तर काय तर तुमचा टू एंटरटेन, लक्षात ठेवायचं. पुढे बघा, चूज द ऑल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन मिनिंग. बघा अँटोनिम विचारलेले. अपोजिट म्हणजेच काय तर या ठिकाणी अँटोनिम नोटीस करायचं. सिम्पली विचारलेले, अँटोनिम विचारलेले. तर अँटोनिमचं तुम्हाला काय विचारलेले, मिनिंग विचारलेले. साधी गोष्ट या ठिकाणी नोटीस करा. ही क्लाइम्ड अप अ स्टेशनरी वॅगन. वॅगन म्हणजे गाडी, नोटीस करा. वॅगन म्हणजेच काय, गाडी. म्हणजे 4 चाकाची असेल, 6 चाकाची असेल, 10 चाकाची असेल. जी गाडी उभी आहे, जी गाडी स्थिर आहे, अशा स्थिर गाडीवर तो काय झालेला आहे, चढलेला आहे. म्हणजे गाडीत बसल्याला वर गेलेला आहे. तर नोटीस करायचं स्टेशनरी. ती वॅगन कशी आहे, गाडी कशी आहे, स्टेशनरी. स्टेशनरी वर्ड्स ऑफन कन्फ्युज मध्ये येतात. मग 2 शब्द बघायचं, STATIONARY. एकामध्ये ए आलेला आहे आणि एकामध्ये येतं STATIONERY, ज्यामध्ये ई आलेला आहे. ई इडलिंबूचा हा ई, याच्यात ए आलेला आहे, एरोप्लेनचा ए. तर ज्याच्यामध्ये ए आलेला आहे स्टेशनरी, इट मीन्स नॉट मुव्हिंग. जे स्थिर आहे त्याला नॉट मुव्हिंग बोललं जातं किंवा स्टेशनरी बोललं जातं, बरोबर आहे का. आणि हा जो याच्यामध्ये ई आलेला आहे स्टेशनरी, ज्याला आपण म्हणतो की काही स्टडी मटेरियल, आपण म्हणतो की तुमचं पेन्सिल असेल, पेपर असेल, त्याच्यानंतर तुमचं पेन असेल, तुमचं पॅड असेल, रायटिंग मटेरियल ज्याला आपण म्हणतो, तर त्याला स्टेशनरी बोललं जातं. स्टेशनरी शॉप आहे. तर हा जो स्टेशनरी हा नॉट मुव्हिंग स्थिर वस्तूचा उल्लेख करतो. मग स्थिरच्या अपोजिट होतं मित्रांनो मुव्हिंग, बरोबर आहे का. हे स्टेशनरी म्हणजे याचा अर्थ काय होतो, नॉट मुव्हिंग. याच्या अपोजिट काय होतं तुमचं, मुव्हिंग. लक्षात ठेवा. स्पीडिंग, शंटिंग आणि स्टँडिंग हे अजिबात मॅच होती नाहीये. उत्तर 1 मध्ये येते. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. स्पेलिंगच्या संदर्भात एखादा प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये करेक्टली पडू शकेल. आणि जनरली तुम्हाला जे स्पेलिंग दिले जातात मित्रांनो हे कॉमन असतात, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये. ठीक आहे, कॉमन शब्द दिले जातात, व्यवस्थित वाचा, तुमच्या लक्षात येईल. एखादा शब्द दिला बघा, VARSTILE, जे ऍक्च्युअली स्पेलिंग आहे व्हर्सटाईल. व्हर्सटाईल ज्याला आपण म्हणू एखाद्याकडं चांगलं स्किल आहे, अनुभव आहे. व्हर्सटाईल ज्याला आपण म्हणतो की ऍक्टर आहे, का ज्याच्याकडं ऍक्टिंगचा चांगला अनुभव आहे, अनुभव असणारा, स्किल असणारा व्यक्ती, त्याला व्हर्सटाईल. तर व्हर्सटाईल बघायचा, हा स्पेलिंग मॅच होत नाही. VERST स्टील होणार नाही, त्यामुळे हे स्पेलिंग चुकतं. VERSATILE व्हर्सटाईलचं स्पेलिंग हे बरोबर आहे. व्हर्सटाईल TILE, नोटीस करा स्पेलिंग तुमचं बरोबर येतंय. व्हर्सटाईल होत नाही, एकच शब्द बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. आता पुढचे 5 प्रश्न हे पॅराग्राफचे. तर जनरली पॅराग्राफ आपण या ठिकाणी स्किप करूया. मी ऑलरेडी पॅराग्राफवर एक छान लेक्चर टाकलेला आहे, तुम्ही तो लेक्चर पहा. तुम्हाला जो तुलनेनं जो पॅराग्राफ येतो तो छोटा येतो आणि त्या छोट्या पॅराग्राफच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरं द्यायच्यात. ती उत्तरं थोडीशी लॉजिकली द्यायच्यात, जेणेकरून उत्तरं चुकणार नाही. लॉजिकली उत्तरं द्यायच्यात. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऍज इट इज त्या पॅराग्राफ मध्ये सापडतील असं काही नाही. कारण पॅराग्राफ जर छोटा असेल तर लॉजिकल विचार करून उत्तर देता आली पाहिजे, हे नोटीस करा. हे 11वी 12वीचे पॅराग्राफ नसतात का थेट तुम्हाला उत्तर दिसतील, तुम्हाला विचारपूर्वक उत्तर द्यायच्या. त्यामुळे पॅराग्राफ तुम्ही आपल्या एका युट्यूबचा जुना लेक्चर ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही पाहून घ्या. आपण 46 पासून पुढे कंटिन्यू करूया. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. परत आता फिल इन द ब्लँक साठी तुम्हाला आर्टिकल आलेला आहे. आता इथे बाकी तुम्हाला काय केलेलं आहे, एक प्रोव्हर्ब विचारलेली आहे. काय विचारलेली आहे, प्रोव्हर्ब. तर मित्रांनो नोटीस करा, जेव्हा एखादी प्रोव्हर्ब येते तुम्हाला आर्टिकलच्या कॉन्टेक्स्ट मध्ये,
तेव्हा त्या आर्टिकलचा वापर तुम्हाला करावाच लागतो, तो बदलू शकत नाही. त्यामुळे इथं सिम्पली होतं प्रोव्हर्ब ठिकाणी दिलेली पाहायचं अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. म्हणजे जो शहाणा आहे, शहाण्याला एखादा शब्द जरी उच्चारला तरी इनफ आहे, त्याला कळून जातं की नक्की काय म्हणायचंय. बघा, अ वर्ड टू द वाईज, द वाईज अशी प्रोव्हर्ब आहे. त्यामुळे या ठिकाणी अगोदर ए यायला पाहिजे आणि नंतर द यायला पाहिजे. ही प्रोव्हर्ब आहे, याच्यातले आर्टिकल फिक्स असतात, याच्यातले शब्द फिक्स असतात, यांची ऑर्डर सुद्धा फिक्स असते, ही कधीच बदलत नाही. त्यामुळे कॉमन प्रोव्हर्ब आहे, ही विसरायची नाहीये आपल्याला. पुढे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. परत एकदा आलेले आहे बघा, तुमचा पेपर हा कॉमनच आहे मित्रांनो, असे ऍडव्हान्स प्रश्न नाही विचारलेले, जे येतात ते सरळ सरळ आहे. आणि इथे मी तुम्हाला सांगतो 30 पैकी 27-28 मार्क पाडण्याची तुम्हाला भयानक मोठी संधी आहे. इथे जर तुम्हाला 27-28 जर पडले, मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ पाडताय. गेल्या वर्षी माझ्याकडे बॅच होती, मी यावर्षी टेटची बॅच टाकलेली नाहीये स्पेशली, तर जी बॅच होती त्याच्यामध्ये मराठीमध्ये आउट ऑफ पाडलेले विद्यार्थी होते. म्हणजे मी मराठी घेतलं नाही, मी इंग्लिशचीच बॅच होती. पण जे मुलं इंग्लिशला जॉईन झाले त्यांनी त्यांच्या मराठीचा स्कोर सांगितला, आउट ऑफ पडले सर, इतका स्कोर चांगला आलेला आहे. मग इथं ह्या 60 प्रश्नांपैकी जर तुमचे 55-56 येत असेल तर उरलेल्यामध्ये कट ऑफ क्रॅक करायला तुम्हाला काय वेळ लागणार आहे, आरामशीर होऊन जातं. डू नॉट सक्सीड डॉट डॉट लाईफ. इथं राहिलेले बघा, पीपल who are averse dot dot hard work generally do not succeed dot dot life. मित्रांनो, averse म्हणजे एखाद्या गोष्टीचा तिटका राहणं, एखादी गोष्ट नको नकोशी वाटणं, याला averse बोललं जातं. मग averseच्या नंतर नेहमी टू येत असतो, हे फिक्स प्रिपोजिशन आहे. काय फिक्स प्रिपोजिशन नोटीस करायचं, AVERSE, averseच्या नंतर नेहमी टू येत असतो, हे फिक्स प्रिपोजिशन आहे. त्यामुळे ह्या टूला रिमूव्ह करू शकत नाही. averse ऑफ होत नाहीये, एवर्स ऍट होत नाही, राहिला तुमचा टू. डू नॉट सक्सीड इन लाईफ, जीवनामध्ये यशस्वी होत नाहीत का जे कठोर मेहनत घेण्यापासून त्यांना तिटकार येत होते. त्यामुळे सक्सीड इन लाईफ, इथं इन हा बरोबर येतोय, विथ होणार नाहीये. म्हणजे तुमचं एक्झॅक्ट उत्तर येते पर्याय क्रमांक 2. छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, माहिती पाहिजे तुम्हाला. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच विचारलेले. आता तुमच्या एक्झाम मध्ये फिगर्स ऑफ स्पीच बाकी कंपल्सरी येणार आहे. काय होणार आहे, कंपल्सरी. इथे तुम्हाला चॉईस नाही, येणार म्हणजे येणार, आत्ताच लिहून ठेवा, त्याशिवाय तुमचा पेपरच बनणार नाही. कारण टीचर आहात आपण, शिकवायचे. तुमचे जे लिटरेचर आहे, जे तुमचे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीचची लँग्वेज असतेच इंग्लिशमध्ये, त्यामुळे इथं फिगर ऑफ स्पीच राहणार आहे. अलंकार, वाक्य दिलेले ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. नोटीस करा, हे तुम्हाला 4 पर्याय दिलेले, मेटॉनिमी, मेटॅफर, इन्व्हर्जन अँड पॅराडॉक्स. प्रथम ते 4 शब्दांमधला अर्थ तुम्ही नोटीस करा. मेटॉनिमी म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी एखादा शब्द वापरता. इथं तुम्हाला मी सगळ्यांचे मिनिंग दिलेले. मी जनरली हे टाकण्याचा उद्देश आहे, मी साईडला होतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे देण्याचा उद्देश असा आहे का तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावी, सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट क्लिअर व्हावी. आणि मला पण जास्त लिहित बसण्यापेक्षा टाईप करून ठेवलं म्हणजे तुम्हाला डिक्टेट करायला सोपं जातं. मेटॉनिमी काय, इट इज अ वर्ड इज असोसिएटेड विथ समथिंग. नोटीस करा, एखादा शब्द कशाला तरी असोसिएट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले बघायचं आहे, वेन क्राउन इज यूज टू मीन किंग ऑर क्वीन. बरोबर आहे का, जसं आपण साताऱ्याला काय म्हणतो, सातारा ही गादी आहे, सातारा गादी आहे, कोल्हापूर गादी आहे, कोल्हापूर गादी. सातारा गादी म्हणजे ऍक्च्युअल गादी नाही रे, इथं ज्याला आपण म्हणूया की हे एक साम्राज्याची राजधानी आहे. नोटीस करा, त्याला आपण गादीला साम्राज्याची राजधानी म्हणतो. म्हणजे आपण एखादा शब्द दुसऱ्याला रिलेट करतो, असोसिएट करतो. नोटीस करा, मग या ठिकाणी बघायचं, ज्याला आपण म्हणतो सच ॲज क्राऊन. बघा, लँड्स बिलॉंगिंग टू द क्राऊन, जी जमीन आहे ती कुणाच्या मालकीची, क्राऊनच्या. क्राऊन म्हणजेच राजा राणी, अँगली. त्यामुळे एखादा शब्द दुसऱ्याला असोसिएट करतो, त्याला मेटॉनिमी बोललं जातं. या ठिकाणी मेटॉनिमी नाहीये. दुसरं दिलेलं आहे मेटॅफर, ज्याला आपण मराठीमध्ये रूपक अलंकार असं म्हणतो. काय आपण म्हणतो, रूपक अलंकार. 2 वस्तूंमध्ये काहीतरी आपल्याला मेळ घालून दिलेला आहे आणि जेव्हा येतं त्यावेळेस या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ॲज, लाईक यासारख्या शब्दांचा वापर केला जात नाही. नोटीस करा, जसं दिलेलं आहे, यू आर अ वॉकिंग एन्सायक्लोपीडिया. एका व्यक्तीची
तुलना कुणाबरोबर केलेली आहे? हॉकिंग एन्सायक्लोपीडिया बरोबर केलेली आहे. बरोबर आहे का? मग या ठिकाणी वाक्यामध्ये ऍज लाईक सारखे शब्द नाहीये. ऍज लाईक जर आलं तर समजायचं ते सिमिले उपमा अलंकार, आणि हे शब्द आले नाही आणि अशी तुलना जर केली दोन भिन्न घटकांमध्ये तर याला रूपक अलंकार बोललं जातं. हे समजून घ्या. पुढे दिलेलं आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे चेंजिंग वर्ड ऑर्डर. जे वाक्याचे जे शब्द दिलेले आहेत त्यांची वर्ड ऑर्डर बदलायची, याला इन्व्हर्जन बोललं जातं. ही जनरली कवितेमध्ये केलं जातं, पोयम मध्ये. बघा का केलं तर कवितेमध्ये केलं जातं का जी ऍक्च्युअल ग्रॅमॅटिकल ऑर्डर असते वाक्याची ती वर्ड ऑर्डर बदलायची, म्हणजेच त्याला काय बोलायचं आपल्याला? इन्व्हर्जन. आणि शेवटचा दिलेला आहे पॅराडॉक्स, ज्याला आपण म्हणतो इट इज अ स्टेटमेंट दॅट अपियर्स टू बी कॉन्ट्राडिक्टरी. एखादं स्टेटमेंट जे करतो ते आपल्याला विरोधी वाटतं परंतु ते ऍक्च्युअली खरंच असतं. फॉर एक्झाम्पल बघायचं, लर्न टू अर्न मनी बाय स्पेंडिंग इट. पैसे कमवायला शिकायचं कसे? खर्च करून. म्हणजे एक वेळ आपल्याला ते कॉन्ट्राडिक्टरी वाटतं पण हे वाक्य थोडंसं खरं आहे. तुम्हाला पैसा खर्च करायचा आहे ना तर आधी कमवायला शिका. बरोबर आहे की नाही? बाप ज्याच्या संपत्तीवर किती दिवस उडे आणणार? बरोबर का? तुम्हाला काय मौज मजा करायची करा स्वतःच्या पैशावर. स्वतःचा पैसा करून तुम्ही आधी कमवा आणि नंतर गमवायला शिका, म्हणजे खर्च करायला शिका. नोटीस का? मग आता आपण ह्या 4 वाक्यांपैकी पाहूया. ऑन द डेक द रोवर टेक्स ही स्टँड. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे. तर जनरली वर्ड ऑर्डर बदललेली मित्रांनो. द रोवर हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, टेक्स हे वाक्यातलं क्रियापद आहे, व्हॉट डज द रोवर टेक उत्तर मिळतं, ही स्टँड हा वाक्यातला ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे. कुठे घेतलेलं आहे? ऑन द डेक. तर जनरली ऑन द डेक ही फ्रेज आहे ती याच्यानंतर येणं जास्त अपेक्षित होतं. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा जे नॉर्मल वर्ड ऑर्डर वाक्यांची बदलली जाते त्याला बोललं जातं इन्व्हर्जन. काय केलं जातं त्याला? इन्व्हर्जन. अजून एक वाक्य तुम्हाला सांगतो. विल्यम वर्ड्सवर्थ नावाचा एक पोएट आहे होता, त्यांची एक कविता आहे द डॅफोडिल. त्याच्यामध्ये दिलेली आहे 10,000 saw I at a glance. आता नोटीस करा, 10,000 saw I at a glance. बरोबर आहे का? आता जनरली वाक्याची सुरुवात कशाने व्हायला पाहिजे? कर्त्याने. आय. हे वाक्य असं पाहिजे होतं, आय सॉ. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का? 10,000 ऍट अ ग्लान्स. आता ही कविता आहे, त्या कवितेमध्ये एक शब्द त्यांनी ड्रॉप केलेला आहे. 10,000 काय पाहिलेलं आहे? डॅफोडिल्स पाहिलेले, फुलांचा वापर केलेला आहे. इथं तो शब्द त्यांनी वगळलेला आहे कारण तो आधीच्या वाक्यात वापरलेला आहे, नंतरच्या वाक्यात वापरलाय. त्यामुळे एक ऑर्डर त्यांनी चेंज केलेली आहे. म्हणजे जी ग्रॅमॅटिकल ऑर्डर पाहिजे होती ती न वापरता हिच्यात बदल करून एक त्याला आपण म्हणतो पोएटिक इम्प्रेशन पाडण्यासाठी रचना केली जाते, त्याला इन्व्हर्जन बोललं जातं. येतं लक्षात? इथं ऑर्डर ग्रामरची चुकलेली असते. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. चेंज वाईज हा अगदी कंपल्सरी येणारा घटक आहे. एक मार्क खिशात ठेवायचा इतका सोपा घटक असतो. काय दिलेले बघायचं, अ लेडी मिशनरी हा झाला तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट, गेव झालं क्रियापदाचं दुसरं रूप. व्हॉट डीड अ लेडी मिशनरी गेव उत्तर मिळतं अ ब्लॅक बो हा झाला वाक्यातला डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि दुसरं कुणाला दिलेले होमचं उत्तर मिळतं हिम, हा सुद्धा वाक्यातला ऑब्जेक्ट झालेला. नोटीस करा मित्रांनो, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट असतील तेव्हा अशा वाक्याचे 2 पॅसिव्ह वॉइस होतात. एक तर तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्टनं सुरुवात करू शकता किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं सुरुवात करू शकता. पण नोटीस करा, जर डायरेक्ट ऑब्जेक्टनं जर पॅसिव्हची जर सुरुवात जर केली तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट क्रियापदाच्या नंतर टू न जोडून द्यायचा. टूच्या नंतर तुमच्या वाक्यात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जोडून द्यायचा आहे. पण जर इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं जर वाक्याची सुरुवात केली तर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे असा जोडून द्यायचा आहे, तिथं टू वापरायचं नाही. चेक करूया. आता तुमच्या वाक्यातलं क्रियापद साध्या भूतकाळात आहे, त्यामुळे याचा पॅसिव्ह वॉइस करताना ऑज किंवा वेअर प्लस V3 हे क्रियापद आलं पाहिजे. एवढं चेक करायचं. मग बघायचंय ही ऑज गिवन हे क्रियापद बरोबर आहे. हॅड बीन गिवन चालेल का रे? काळ बदललेला आहे. साध्या भूतकाळात हॅड बीनची रचना येणार नाही, दुसरा पर्याय गेलेला आहे. बरोबर आहे का? ऑज गिवन इथपर्यंत ठीक आहे, हॅड बीन गिवन हे चुकीचं आहे. त्यामुळे 2 पर्याय क्रियापदावरून आपण एलिमिनेट केलेले. आता राहिले 2च, एक तर तुम्ही हिमनं सुरुवात केली किंवा अ ब्लॅक बोने सुरुवात केलेली. दोघांनी पण पॉसिबिलिटी.
आता हिम हा ऑब्जेक्ट आहे, हा प्रोनाऊन आहे, पण तो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आला जेव्हा तो सब्जेक्ट बनतो तेव्हा तो नॉमिनेटिव्ह केसमध्ये झालेला आहे. ही वॉज गिवन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. काहीच चुकीचं नाही मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर येते. इथं क्रियापद बरोबर आहे. आणि बघा अ ब्लॅक बो वॉज गिवन हिम, तुम्हाला मी सांगितलेलं आहे जर डायरेक्ट ऑब्जेक्टनं जर वाक्याची सुरुवात केली तर जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो तो कंपल्सरी जोडायचा कशानं, टू न जोडायचा असतो. इथं टू राहिलेला आहे म्हणून हे वाक्य चुकलेले आहे. म्हणून बघा आपण एलिमिनेट करून पर्याय क्रमांक 1 ला उत्तरात घेतलंय. चूज द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन फॉर द गिवन सेंटेन्स. खूप सोपं असतं. इनडायरेक्ट डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं, चेक करायचं आपलं काय दिलेलं आहे. रमेश सेड टू द ऍस्ट्रॉलॉजर. रमेश ऍस्ट्रॉलॉजरला काय म्हणतोय मित्रांनो, व्हेन शाल आय गेट ऍट हिम. नोटीस करा वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. WH वरनं सुरुवात केली, वाक्य शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क केलेले. मग आता नोटीस करायचं जर डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना डायरेक्ट स्पीच मधील डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्य जर इंट्रोगेटिव्ह असेल, WH टाइप क्वेश्चन असेल तर तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून सर्रास आस्क वापरलं तरी चालतं. हे सगळं बरोबर आहे. रमेश आज द ऍस्ट्रॉलॉजर इथपर्यंतची सगळी वाक्य तुमची बरोबर आलेली आहेत. आता पुढे बघा, जो WH वर्ड डबल इन्व्हर्टेड कॉमात आलेला आहे त्याच WH वर्डचा वापर कनेक्टिव्ह म्हणून करायचा. त्यामुळे व्हेन बरोबर आहे, व्हेन बरोबर आहे, व्हेन बरोबर आहे, व्हेन बरोबर आहे. इथपर्यंत चारही वाक्य बरोबर आहे. पुढच्या भागात चूक आहे. मग जेव्हा हा WH वर्ड रिमूव्ह होतो उरलेलं वाक्य बनतं येस नो टाईप. काय दिलेलं आहे, शाल आय गेट ॲट हिम. हे वाक्य बघा या ठिकाणी मी लिहितो, शाल आय गेट ॲट हिम. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आणि नंतर त्याच्यात बदल करायचे. विधानार्थी वाक्यात बदल करताना काय करायचं, फक्त कर्ता आणि हेल्पिंग वर्बच्या जागेची आदला बदल करायची. शाल आय आहे ना या ठिकाणी, याचं रूपांतर करायचं आय शाल. आय शाल उरलेलं वाक्य ऍज इट इज लिहा, गेट ऍट हिम. हे मनातल्या मनात करायचं बरं का, इथं लिहित बसायचं नाही, मनातल्या मनात करायचं. WH क्वेश्चननी जर वाक्याची सुरुवात झाली, WH क्वेश्चन असेल तर WH वर्ड सुरुवातीला कनेक्टिव्ह म्हणून घेतला, उरलेलं येस नो टाइप क्वेश्चन बनतं. हेल्पिंग वर्ब आणि कर्त्याच्या जागेची आदला बदल केली तर लगेच विधानार्थी वाक्य बनतं. आता याच्याप्रमाणे फायनल इनडायरेक्ट स्पीच करा. आय म्हणजेच कोण रे, आय म्हणजे ऍस्ट्रॉलॉजर. बघायचं रमेश सेड टू द, सॉरी ऍस्ट्रॉलॉजर नाही, रमेश सेड टू द ऍस्ट्रॉलॉजर. मग आता आय म्हणजेच कोण, रमेश. इथं रमेश साठी मी पर्सनल प्रोनाउन घेणार आहे ही, इथं तुम्हाला येणार आहे ही. बरोबर आहे की नाही. शालचं शूड इथे येणार नाही, त्यामुळे दुसरा पर्याय चुकलेला आहे. बरोबर आहे की नाही. इथे ओल्ड चालेल, ओल्ड चालेल, इथे शूड चालेल. आता नोटीस करा मित्रांनो, नोटीस करा अगोदर करता घ्यायचा, इथं करता इथे बरोबर आहे. लगेच हेल्पिंग वर्ब चालणार नाही, लगेच हेल्पिंग वर्ब चालणार नाही, त्यामुळे चौथा पर्याय सुद्धा रिमूव्ह झाला. आयचं रूपांतर मी ही मध्ये केलं, इथपर्यंत बरोबर आहे. आता नोटीस करा जर हा जो शाल आहे त्या शालच्या दोन पॉसिबिलिटी. शालचा वापर जर वाक्यातून फक्त टेन्स ह्या अँगलनी जर केलेला असेल, भविष्यकाळ असा व्यक्त करत असेल तर शालचं रूपांतर ओल्ड मध्ये करायचं. कशामध्ये करायचं मित्रांनो, ओल्ड मध्ये. आणि जर हा जो शाल आहे याने ड्युटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी व्यक्त होत असेल तर या शालचं रूपांतर तुम्हाला शुल्ड मध्ये करायचं. आता इथं ड्युटी नाही दिलेली, शाला गेट ॲट हिम हे फक्त भविष्यकाळ व्यक्त करतो, त्यामुळे शुल्ड चुकीचं आहे. इथे तुम्हाला ओल्ड यायला पाहिजे. म्हणजे 3 नंबरचं उत्तर मार्क करायचं मित्रांनो, 1 नंबरचं चुकीचं आहे. बघा डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य जर WH टाइप क्वेश्चन असेल तर आस्क हा सर्रास तुम्हाला रिपोर्टिंग वर वापरायचा आहे. जो WH वर्ड आलेला आहे त्या WH चा वापर तुम्ही कनेक्टिव्ह म्हणून करायचा आहे. उरलेलं वाक्य विधानार्थी करा आणि त्याच्यामध्ये बदल करा. पर्सनल प्रोनाउन मध्ये बदल करायचा, काळामध्ये बदल करायचा, ऍडव्हर्बियल बदल करायचा आणि कंपल्सरी लक्षात ठेवायचं हे वाक्य भले इंट्रोगेटिव्ह जरी असेल तरी इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य हे नेहमी स्टेटमेंट बनतं. त्याच्या शेवटी काय करायचं आहे, कंपल्सरी पूर्णविराम द्यायचा आहे. वाक्य कुठल्याही टाईपचं असू द्या, इनडायरेक्ट मध्ये फक्त आणि फक्त पूर्णविराम द्यायचं, इथं दुसरी विराम चिन्ह चालत नाहीत. ठीक आहे, हे अँगलनी बघा. पुढचं दिलेलं आहे सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स. आता अशा टाईपचा प्रश्न फक्त आणि फक्त टीईटी ला येतो. तर तुम्हाला असे 4 5 6 7 8 लेटर दिले जातात, ते उलट सुलट, आणि याच्यापासून एक प्रॉपर शब्द बनवायचा आहे. आता मी डायरेक्ट सांगतो, नॅचरल शब्द बनलेला आहे, 4 नंबर मध्ये उत्तर आहे.
परंतु तुम्हाला जे काही शब्द लेटर दिलेले असतात ते उलट सुलट याच्याप्रमाणे करून बघा. म्हणजे आता जो 4 आहे तो 4 इथं सुरुवातीला घ्या, एन घ्या, नंतर 5 घ्या, ये घ्या, नंतर 7 घ्या, 7 मध्ये आलेला आहे आर, त्याच्यानंतर 3 घ्या, 3 नंतर एल घ्या, नंतर 6 2 1, 6 मध्ये काय आहे टी आहे, 2 मध्ये ए आहे आणि 1 मध्ये यू आहे. टी ए यू. तर हा शब्द बनतो का? नाही बनत आहे, याला ग्रॅमॅटिकल अर्थच नाही, त्यामुळे याला सोडून द्या. हे अँगलनी लिहा, बरोबर ह्या 4 नंबरला तुमचा शब्द तयार होईल नॅचरल. नोटीस करा का जो शब्द खरा आहे ज्याला स्पेलिंग आहे वगैरे, तर हे उत्तर द्यायचं. हे असं करून बघा म्हणजे उत्तर तुम्हाला देता येईल. ठीक आहे, हे अँगलनी. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. 2 वाक्य दिलेली आहेत, बघायचे दिलेले. ही फिनिश्ड हिज होमवर्क, हे पहिलं वाक्य, अँड हे कंजंक्शन आहे, आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे अँड पुट अवे हिज बुक्स. 2 मेन क्लॉज दिलेले मित्रांनो, दोनही मेन क्लॉजचे करते एकच आहे म्हणून एकदा दिलेलं आहे. म्हणजे ही फिनिश हिज होमवर्क अँड ही पुट अवे हिज बुक. एकच शब्द एका वाक्यात 2 वेळा वापरत नाही म्हणून हा ही वापरलेला नाहीये. पण हे वाक्य कंपाऊंड आहे. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये 2 मेन क्लॉज असतात. त्या 2 मेन क्लॉजचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं आहे? सिंपल सेंटेन्स मध्ये करायचं. सिंपल सेंटेन्स मध्ये मित्रांनो एकच मेन क्लॉज असतो आणि त्याला जोडून तुम्ही एखादी फ्रेज वापरू शकता. काय वापरू शकता? फ्रेज. पण दुसरा मेन क्लॉज वापरायचा नाही. जेव्हा 2 मेन क्लॉज असतील तर त्यावेळेला जी क्रिया प्रथम घडलेली आहे तिचं रूपांतर, त्या क्लॉजचं रूपांतर फ्रेज मध्ये करा. ही फिनिश हिज होमवर्क, त्यानं अगोदर काय केलं? त्याचा होमवर्क कंप्लीट केला आणि नंतर काय केलं? पुट अवे हिज बुक, पुस्तकं बाजूला ठेवली. नोटीस करा, जी क्रिया आधी घडली त्यातलं जे काही क्रियापद आहे याचं रूपांतर तुम्ही पार्टिसिपल मध्ये करायचं. कशामध्ये करायचं? पार्टिसिपल मध्ये करायचं. मग इथं तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपल असे, पास्ट परफेक्ट पार्टिसिपल हे अँगलनी करू शकता. मग तुम्ही रचना करू शकता फिनिशचं, हॅव्हिंग फिनिश्ड हिज होमवर्क. ही फ्रेज झालेली आहे, हिच्यात क्रियापद आलेलं नाही. आणि दुसरा जो वाक्य आहे ते ऍज इट इज जोडून द्यायचं स्वल्पविरामानं, ही पुट अवे हिज बुक्स. मित्रांनो ज्या वाक्यात एकच मेन क्लॉज राहतो त्या वाक्याला सिंपल सेंटेन्स म्हणायचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, कारण आपलं टार्गेट सिंपल सेंटेन्सच आहे. येतं लक्षात. दुसरं बघा, ही फिनिश हिज होमवर्क टू पुट अवे हिज बुक. पुस्तकं बाजूला ठेवण्यासाठी त्याने होमवर्क कंप्लीट केला. अर्थ बदलतोय, चुकीचा अर्थ निघतो, त्यामुळे हे वाक्य चुकतंय. पुटिंग अवे हिज बुक, ही फिनिश हिज होमवर्क. पुस्तकं बाजूला ठेवून त्यानं होमवर्क कंप्लीट केला, असं होत नाही. अर्थ बदलू नका. ही पुट अवे हिज बुक टू फिनिश हिज होमवर्क. त्यानं अभ्यास कंप्लीट करण्यासाठी पुस्तकं बाजूला ठेवली, असं होत नाही, अर्थ चेंज होतो. त्यामुळे हे चुकतंय. अभ्यास कंप्लीट करून त्यानं पुस्तकं बाजूला ठेवली, हे वाक्य बरोबर बनते, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे जो सिंपल सेंटेन्स आहे त्याच्यात एकच मेन क्लॉज पाहिजे, तर नोटीस करा ह्या अँगलनी. पुढचं बघायचं, नेम द अंडरलाईन क्लॉज. अगदी सॉम्पल आहे, प्रत्येक पेपर मध्ये येतो. नोटीस करा, नाउन क्लॉज इन, ऍडजेक्टिव्ह क्लॉज इन किंवा ऍडवर्ब क्लॉज इन पण येतो. बघायचं, अंडरलाईन केलेला भाग सोडून द्या. द हाऊस इज नियर बाय. हाऊस कुठं आहे? जवळच आहे. हा झाला तुमचा मेन क्लॉज. मेन क्लॉज मधील नामाची अधिक माहिती देणारा जो काही क्लॉज असतो त्याला मित्रांनो ऍडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं. विसरू नका, मेन क्लॉज मधील नामाची किंवा सर्व नामाची अधिक माहिती देणारा जो काही क्लॉज असतो तो असतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज. याला दुसऱ्या शब्दामध्ये बोललं जातं रिलेटिव्ह क्लॉज. बोथ आर ऍक्सेप्टेबल. हा नाउन क्लॉज नाहीये, ऍडवर्ब क्लॉज नाहीये, लक्षात ठेवायचं. याची सुरुवात व्हेअर ह्या रिलेटिव्ह ऍडवर्बने झालेली आहे. छोट्या छोट्या गोष्टी माहिती असू द्या तुम्हाला. पुढे चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री विचारलेली आहे. सोपं उदाहरण आहे. डिग्रीचं तुम्हाला एखादा प्रश्न येतोच आहे. पाहायचं, द लायन इज द मोस्ट फेरोशियस ऑफ ऑल ॲनिमल्स. मित्रांनो तुमच्या वाक्यात ऑफ ऑलची रचना आहे. जर तुमचं वाक्य सुपरलेटिव्ह डिग्री आहे, तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो मित्रांनो. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जर ऑफ ऑलची जर रचना जर आलेली असेल तर अशा वाक्याचे पॉझिटिव्ह डिग्री करताना तुम्हाला वाक्याची सुरुवात करायची आहे नो अदर. कशाने सुरुवात करायची आहे? नो अदर. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीत एक मार्कर येतो, तो म्हणजे एनी अदर किंवा ऑल अदर. लक्षात ठेवायचं. आता हे झालं एक स्ट्रक्चर. जर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये
जर पुढे जाऊन सांगतो वन ऑफ द ची जर रचना जर आलेली असेल, कुठली वन ऑफ द ची, तर पॉझिटिव्ह डिग्री जी असते तिची सुरुवात केली जाते व्हेरी फ्यूनं. कशाने केली जाते? व्हेरी फ्यूनं. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीत पुढे एक मार्कर येतो, तो म्हणजे येतो तो माझा मोस्ट ऑर्डर. काय येत असतो? मोस्ट ऑर्डर. आता आपल्या याच्यामध्ये ऑल ऑफ ऑलची रचना आहे, त्यामुळे सुरुवात कशाला झाली पाहिजे? नो ऑर्डरनं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, नो ऑर्डरच्या नंतर जे नाउन तुम्ही घेणार आहे हे नाम एकवचनी पाहिजे, आणि याच्यानंतर जे काही क्रियापद घेणार आहे ते सुद्धा एकवचनी पाहिजे. कसं पाहिजे? एकवचनी. मग आता तुम्ही बघा, आता लायननी पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात या पद्धतीनं होणार नाहीये, व्हेरी फ्यूनं सुद्धा होणार नाही, त्यामुळे दोन पर्याय गेले, नो ऑर्डर आणि नो ऑर्डर. आता सांगितल्याप्रमाणे मूळ वाक्यातलं नाम भले अनेकवचनी आहे, नो ऑर्डरच्या नंतरचं नाम एकवचनी येतं आणि क्रियापद एकवचनी येतं. त्यामुळे एकवचनी घेऊन क्रियापद अनेकवचनी चालणार नाही. चौथा पर्याय जातोय 3 नंबरला, मार्क करा. येतं लक्षात? त्यामुळे हे बारकावे, हे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचे, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पुढे दिलेले स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन. खूप सोपा प्रश्न आहे. पार्ट्स ऑफ स्पीचवर 2-3 प्रश्न राहतच. माय व्ह्यूज आर क्वाईट ॲज अकॉर्डन्स विथ दोज ऑफ युनिव्हर्सिटी कमिशन. तर मित्रांनो नोटीस करायचं, इथं लिहितो मी तुम्हाला. चला आपण नेक्स्ट पेजवर घेऊया. बघा, दिस दॅट दीज आणि दोज. बघा, हे जे 4 शब्द आहे यांच्या नंतर जर वाक्यात लगेच नाम आलं नाही, समजून घ्या, दिस दॅट दीज आणि दोज यांच्या नंतर जर लगेच वाक्यात नाम आलेलं नाही, म्हणजे जर फ्रेज तयार होऊ शकते या ठिकाणी दोज ऑफ, म्हणजे ऑफचा वापर होऊ शकतो मोस्टली. बरोबर आहे का? ऑफचा वापर होऊ शकेल. नाम जर आलेलं नसेल तर यांना म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. काय बोलायचं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. नोटीस करा. पण ह्या धीस दॅट दीज दोजच्या नंतर लगेच जर वाक्यात नाम आलं तर यांनाच काय बोलायचं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. काय बोलायचं तुम्हाला? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. मग आता चेक करा, याच्यानंतर लगेचच नाम आलेलं नाहीये, ऑफची फ्रेज आलेली आहे, म्हणजे याला काय म्हणायचं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असं म्हणायचं मित्रांनो. इनडेफिनिट प्रोनाउन होत नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह होत नाही, रिलेटिव्ह प्रोनाउन होत नाही. रिलेटिव्ह प्रोनाउन कोणकोणते आहेत? जनरली आपल्याला हो, होम, होज, दॅट, विच हे 5 रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत. हो, होम, होज, दॅट, विच. ठीक आहे, हे रिलेटिव्ह प्रोनाउन होतात बेसिकली. इनडेफिनिट प्रोनाउन भरपूर आहेत. याच्यामध्ये सम असतो, एनी असतो, ऑल आहे, मेनी आहे, सेव्हरल आहे, फ्यू आहे, हे तुमचे इनडेफिनिट मध्ये येऊ शकेल. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन तुमचा इच, आयदर आणि नायदर. हे छोट्या गोष्टी माहिती असू द्या. पुढे बघायचे आता तुम्हाला आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. पाहिजे द वर्ड हॅज बीन इन्फेक्टेड. मित्रांनो जेव्हा तुम्हाला वाक्यातला टेन्स विचारला जातो ना, तेव्हा तुम्हाला फोकस करायचा तो म्हणजे क्रियापदावर. हॅज बीन इन्फेक्टेड बघायचं. बी प्लस V3 आलं म्हणजे पॅसिव्हची रचना झाली. जरी पॅसिव्ह असेल तरी काळ बदलत नाही. हॅज प्लस V3 आलेला आहे, वाक्य पूर्ण वर्तमान काळात. बघायचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण हॅव किंवा हॅज घेतो आणि याच्यानंतर क्रियापद तिसऱ्या रूपात घेतो. हे झालं पूर्ण वर्तमान काळ. आणि याचा जर पॅसिव्ह जर करायचा असेल तर आपण हॅव किंवा हॅज घेतो, याच्यानंतर BEEN घेतो आणि नंतर क्रियापद हे तिसऱ्या रूपात घेतो. हे झालं याचं पॅसिव्ह व्हॉइस, हे झालं त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस. काही फरक पडत नाही, ऍक्टिव्ह असो किंवा पॅसिव्ह असो, वाक्याचा काळ बदलत नाही. याला बोललं जातं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नोटीस करायचं. पुढे चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग. नियरेस्ट म्हणजे मित्रांनो सिनोनिम विचारलेले. बघा अख्खा पेपर इझी आहे. गेल्या वर्षी ज्यांनी दिला, जे माझ्या बॅच मध्ये होते, 27, 28, 29 मार्क पडलेली मुलं आपल्या बॅच मध्ये होती. नोटीस करा, ह्या वर्षी काही कारणामुळे मी टीटीची बॅच टाकली नाही, पण मुलांसाठी हा पेपर मी युट्यूबला स्पेशली टाकतो. नोटीस करा, ऍसिमिलेट करणं इट मीन्स टू बिकम अ पार्ट ऑफ द ग्रुप. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये सामावून जाणं, समाविष्ट होणं. ऍसिमिलेट होणं म्हणजे काय? सामावून जाणं, समाविष्ट होणं या अँगलनी. म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे ऍब्झॉर्ब. ऍब्झॉर्ब म्हणजे तुम्ही एक करून घेताय, समाविष्ट करून घेताय. तर जनरली हेच उत्तर तुमचं बरोबर आहे. अरेंज करणं काही संबंध नाहीये. रिसिव्ह म्हणजे काहीतरी मिळणं, काही संबंध नाहीये. आणि असेंबल म्हणजे गोळा करणे, काही संबंध नाही. वेगवेगळे शब्द आहे.
इथे ऍब्झॉर्ब होतो. ऍब्झॉर्ब म्हणजे तुम्ही सगळे एकत्र खेचताय, एका ठिकाणी जमलेले सामावून घेतलेलं आहे, गोळा केलेले असा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे ऍब्झॉर्ब हा उत्तरात येतोय. पुढे दिलेले डर्थ. डर्थ त्याला आपण म्हणतो इट मीन्स लॅक ऑफ समथिंग, म्हणजे काही गोष्टींची कमतरता. डर्थचा अर्थ काय होतो मित्रांनो? कमतरता असणे, कमी असणे. तुम्हाला अपोजिट विचारलेलं आहे. जर काही गोष्टी जर कमी असेल त्याच्या अपोजिट होतं तुमचं अबंडन्स. काय होतं तुमचं मित्रांनो? अबंडन्स. अबंडन्सला मराठीमध्ये बोललं जातं पुष्कळ, मोठ्या प्रमाणात. त्यामुळे हे त्याला कॉमनली अँटोनिम होतो आहे. एक्स्ट्रावॅगन्स ज्याला आपण म्हणतो उधळ्या. आपल्याकडचा जो पैसा आहे तो अगदी पार येड्यासारखा उधळत असतो, म्हणजे आपल्या खिशातला पैसा कसा खर्च होईल याचा विचार करणं एक्स्ट्रावॅगन्स असतो. डेफिशियन्सी म्हणजे कमतरता. कमतरता म्हणजे हा डर्थला सिनॉनिम होऊ शकतो. स्कॅर्सिटी म्हणजे सुद्धा कमतरताच. म्हणजे बघा, डर्थला डेफिशियन्सी आणि स्कॅर्सिटी हे सिनॉनिम होणार आहे, आणि अबंडन्स म्हणजे पुष्कळ, मोठ्या प्रमाणात ह्याला अँटोनिम होणार आहे. अँटोनिम विचारल्यामुळे 3 नंबरचं उत्तर येते. बरोबर आहे की नाही? ह्या पद्धतीनं चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड विचारलेलं आहे. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. देवाच्या अस्तित्वावर, देवावर विश्वास न ठेवणारा व्यक्ती. मित्रांनो, भरपूर वेळा येऊन गेलेला शब्द आहे, पार 0 मिनिटात उत्तर देऊ शकतो. ते उत्तर तुमचं अथेइस्ट. जो देवाचं अस्तित्व नाकारतो, देवा आहे असं जो मान्य करत नाही, तर आपण अथेइस्ट म्हणतो, नास्तिक व्यक्ती. रॅशनलिस्ट ज्याला आपण म्हणतो विवेकवादी, तर जो सायंटिफिक दृष्टीने सगळ्या जगाकडे, लोकांकडे पाहतो, हा होतो. फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे मानवतावादी, परोपकारी व्यक्ती, का जो दुसऱ्यांचं भलं करण्याचा विचार करतो. आणि फिलाटेलिस्ट म्हणजे मित्रांनो पोस्टाची तिकीट, स्टॅम्प गोळा करण्याचा छंद असणारा व्यक्ती, त्याला फिलाटेलिस्ट बोलत. 4 नंबर मध्ये उत्तर येते. हे सगळे शब्द एमपीएससीत रिपीट झालेले. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. जेव्हा असा शब्द येतो ना, वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे अप्रोप्रिएट पर्याय निवडायचा आहे. द अक्यूज. मित्रांनो, अक्यूज म्हणजेच कोण रे? आरोपी. आरोपी का ज्याच्यावर आसन्न एखादा गंभीर गुन्ह्यावर त्याचा ठपका ठेवलेला, ज्याच्यावर न्यायालयाने ठपका ठेवलेला, त्याला अक्यूज बोललं जातं. टू द जज फॉर मर्सी. मर्सी म्हणजे दया, मर्सी म्हणजे सहानुभूती. नोटीस करा, काय? सहानुभूती. जो काही आरोपी आहे तो जजकडं दयेची काय करतो आहे? याचना करत आहे. जनरली जज जो असतो ना, जजला अपील केलं जातं मित्रांनो. कोर्टात आपण काय करतो? अपील करतो. काय करतो? कोर्टामध्ये अपील करत असतो. तसा एखादा व्यक्ती सुद्धा काय करतो? जजकडे अपील करतोय. जजला रिक्वेस्ट केली जात नाही. कॉन्टेक्स्ट लक्षात, जजला रिक्वेस्ट केली जात नाही, जज पुढे अपील केला जातो. बरोबर. जजला विचारलं जात नाही, त्यांना काही डिमांड करू शकत नाही. नोटीस करा, कॉन्टेक्स्चुअली तुमचा अपील हा पर्याय जो आहे तो तुमचा 100% बरोबर येतो. मित्रांनो, अशा स्वरूपाचा पेपर आहे, काही जास्त विशेष मला अवघड आहे अशातला भाग नाहीये. तर सगळ्यांना प्रथमतः या रविवारी जो एक्झाम आहे गट आपल्या टीईटीची 26ची, त्यासाठी शुभेच्छा. तर तुम्हाला मी आत्ताच सांगतो मित्रांनो, पेपर हे कमालीचे सोपे असतात, फक्त तुम्ही टेक्निकली कसं हँडल करता ते महत्वाचं आहे. तर एक्झामच्या दृष्टीने सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे का, जे काही तुम्हाला 150 प्रश्न दिलेले असतात, ह्या शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. लास्टच्या प्रश्नापर्यंत तुमचं रीडिंग गेलं पाहिजे, त्यातून तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही शेवटच्या प्रश्नामध्ये ऑल अटेम्प्ट करता, ऑल शेवटच्या प्रश्नापर्यंत जाता, याचा अर्थ तुम्ही बऱ्यापैकी अटेम्प्ट चांगले केलेले ह्या गृहीत होतो. आणि ह्या पेपरमध्ये पास व्हायचा मूल मंत्र लक्षात ठेवायचं. मराठीमध्ये पार पैकीच्या पैकी पाडायचे, पेपर सोपा असतो. इंग्लिशमध्ये 1, 2, 3 जातील, परंतु उरलेले बाकी पैकीच्या पैकी येतात. 27, 26, 27, 28 पर्यंत स्कोअर जातो. ह्या 2 पेपर विषयामध्ये चांगला स्कोअर करायचा. तिसरा जो असतो तुमचा मॅथ आहे. टीचर आहात तर गृहीत धरूया की तुमचं मॅथ चांगलं आहे, मॅथमध्ये थोडा चांगला स्कोअर करा. ह्या 3 विषयांमध्ये तुम्ही कट ऑफच्या जवळ येत आहात, लक्षात ठेवा. उरलेल्या पेपरमध्ये ॲव्हरेज स्कोअर जरी केला तरी हा टीईटी 1चा पेपर क्रॅक करता येतो. त्यामुळे ज्याला पेपर क्रॉस करायचा आहे, क्रॅक करायचा आहे, त्याने एवढं वाक्य लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. मराठी, इंग्लिश आणि मॅथ ह्या 3 विषयांमध्ये चांगला स्कोअर करायला शिका. चांगला स्कोअर जो करतो तो ह्या टीईटी मध्ये आरामशीर बाजी मारतो. मग तो पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, काहीच प्रॉब्लेम येत नाही.
चला आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. असेच इनोव्हेटिव्ह लेक्चर आपण पुढे पण घेत जाणार आहे. लेक्चर जर आवडला असेल मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सगळ्यात इम्पॉर्टंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.